राधे राधे. आज मी एका वेगळ्याच विषयावर तुमच्याशी बोलणार आहे, जो आपल्या सगळ्यांच्या जवळचा आहे. म्हणजे जखम ताजी आहे आपली. 15 दिवसापूर्वी जे अहमदाबादचं विमान क्रॅश झालं, त्यात अनेकांचे जीव गेले. त्यांचे व्हिडिओ अजून येतात, त्यांच्या नातलगांचे, कोळी कोळी मुलं, अनेक ज्यांची एक नववधू आपल्या पतीला भेटायला चालली होती. आपण इतके दुःखी होतो की आपल्याला 2 दिवस झोप लागत नाही, खरं आहे की नाही. तसंच एक 2 महिन्यापूर्वी एका न्यूरोसर्जनने आत्महत्या केली. 4-5 दिवसापूर्वी एक मानसोपचार तज्ज्ञांनी स्वतःच्या शरीरात विषाचं इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली. सगळे निगेटिव्ह, सगळं डिप्रेशनवाले ही आपण न्यूज बघतो, ऐकतो आणि खूप वाईट वाटतं आपल्याला की हे काय चाललं आहे. आत्ता बघतो की वयाच्या 10व्या वर्षापासून 80 वर्षाच्या पर्यंतची लोकं आत्महत्या करतात, आपला जीव गमावतात. इतकं स्वस्त आहे का हो जीव? पूर्वीच्या काळी मानसिक, शारीरिक, आर्थिक टेन्शन्स नव्हती, नक्कीच होती. पण त्यावेळेला मला वाटतं माणसाची मनं जास्त मजबूत होती आणि जास्त एकमेकांच्या नात्यात जोडले गेलेले होतो वाटतं आपण. त्यामुळे इतक्या पटकन असे डिसिजन कोणी घेत नव्हतं. आणि मुळात म्हणजे सोशल मीडियाचं अगदी आपल्या जवळ असणं, त्यामुळे पण ह्या सगळ्यांनी खूप अगदी मन बेचैन होतं. आणि त्याच्यातनं आपल्याला मार्ग काढण्यासाठी काय करायचं ह्याचे मी विचार करत होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का मंडळी, आपण ना मेन म्हणजे सकाळी उठून अगदी म्हणजे आपण बघतो पहिलं सकाळी डोळे उघडले की अनेक जणं पहिला मोबाईल, नाहीतर पेपर, नाहीतर व्हिडिओ, आपलं TV हे जे घेतात ते ना जरा कमी केलं पाहिजे. ह्याचं कारण असं की आपण जेव्हा मोबाईल उघडतो त्यावेळेस कुठली तरी वाईटच बातमी असते. पेपरमध्ये तर अगदी मथळे वाईट ह्याचे दिले की जास्त लोक दुःखी होतात, म्हणून ते त्यांना म्हणजे ते जास्त ह्याने वाचतात म्हणून. आणि TV वर तर मी सांगायला नको, न्यूज बघा, काही बघा, एखादाच असं चांगली बातमी असते ज्याने आपल्याला आनंद वाटावा किंवा देशाला अभिमान वाटावा, असे फार कमी हे असतात. त्यामुळे ना मी एका साध्वीचा एक व्हिडिओ बघितलेला, त्याच्यात तिने सांगितलेलं की सकाळी उठून आपल्या मनाची पाटी कोरी असते, आपले ते बुद्धी पण शांत असते. त्यावेळेला काहीही चांगलं वाचा, ऐका किंवा बघू नकाच, वाचा किंवा स्वतः म्हणा. तर मी तुम्हाला एक मस्त श्लोक सांगणारच आहे, पण तुम्हाला हवं ते तुम्ही म्हणा, काहीही चांगलं. कारण तुम्ही हा अनुभव घ्या. माझा झालेला आहे. एक दिवस माझ्या तोंडात एक विचित्र गाणं बसलं होतं, काही वर्षापूर्वीची गोष्ट सांगते. ते अख्खा दिवस माझ्या तोंडात होतं. मी प्रयत्न करत होते ते नाही म्हणायचं, कधी तोंडातनं बाहेर यायचं मला कळायचं नाही. त्याच वेळेला हा व्हिडिओ आला. जसं काय मला त्यांनी सांगितलं की तू या मार्गाने जा, म्हणजे असंच आपल्या मार्ग सुधारतात असं मला वाटतं आहे. आणि त्या तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे. मी सकाळी एक तर हे काही बघतच नाही सोशल मीडिया. पहिलं म्हणजे कुठलीही चांगली वाक्य, चांगलं गाणं, अगदी रघुपती राघव राजारामसुद्धा चालेल, ते तोंडात बसतं, मनात बसतं आणि आपल्याला शांत वाटतं. काही विचार वाईट येतच नाहीत. हा तुम्ही प्रयत्न करून बघा. तुमच्या आवडतं जे भजन असेल, काही एखादा संस्कृत श्लोक असेल किंवा काही चांगलं तुम्ही वाचून बघा. हा माझा अत्यंत चांगला अनुभव आहे. त्यामुळे आपल्याला खूप पॉझिटिव्ह व्हायला होतो. तसंच हे जे संबंध निगेटिव्ह किंवा हे आहे, त्याच्यातनं आपल्याला तर बाहेर पडायलाच पाहिजे. तर मग काय करायचं? तर एक श्लोक माझ्या वाचनात आला. तो आता माझी जी नात आहे ना, ती रात्री आईबाबांच्याकडे झोपायला जायच्या आधी 15-20 मिनटं माझ्याकडे येते. आम्ही दोघी गप्पा मारतो छान छान. आणि मी तिला आता म्हणजे माझे अनुभव, म्हणजे माझ्या या चॅनलचं नावच माझे अनुभव, मी हा श्लोक म्हणायला लागले. आम्ही 5 वेळा दोघीजणी म्हणतो आणि मग झोपतो. तुम्हाला सांगते माझे जे काय आपल्याला जे बघतो वाईट, निगेटिव्ह ऐकतो, बोलतो, ते स्वप्नात येतात जास्त करून ना. तर हे मी म्हणायला लागल्यापासून ना मला जी झोप लागते ती मी सकाळी 5:45-6ला जाग येते. मध्ये घाणेरडी स्वप्न बंद झाली. आता का झाली माहीत नाही, अनुभवाचे बोलेत म्हणूनच मी हा श्लोक तुम्हाला सांगणार आहे.
तुम्ही ह्याचा अनुभव घ्या. खरंच मला छान अनुभव आला. मग आम्ही दोघी झोपतो. तुम्ही पाहिजे तर म्हणजे 10 मिनटं 10 वेळा म्हणा, मी 5 वेळा म्हणते, मी आणि माझी नात. आणि टेन्शन घालवायचा अनेक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. की समजा घरात काही प्रेशर येतं, फायनान्शियल प्रेशर येतं, सामाजिक प्रेशर आपल्याला हल्ली जास्त येतं घरच्यापेक्षा. हे झालं, तो पडला न, हे त्याच्यासाठी मी एक अतिशय सोपा सुंदर, तुम्ही झोपल्या करा, टी व्ही बघता बघता करा, कसाही करा, पण त्यांनी खूप फायदा होतो. हे आपलं आज्ञाचक्र आहे. या आज्ञाचक्राला सुलट 15 वेळा आणि उलट 15 वेळा असं गोल करायचं. त्यावेळेला डोळ्यासमोर ओम आणायचा आणि इथे असं एक 15-20 वेळा करायचं. असं दिवसातनं 3दा करा. खरोखरी टेन्शन कमी होतं. थोडा वेळ आपल्या लक्षातच येत नाही, मग आपल्याला अरे आपलं टेन्शन जे होतं, जे जड डोकं वाटत होतं, ते कमी झालं असं होतं. हा माझा अनुभव आहे, तुम्हाला मी शेअर केला. करून तर बघा. त्यांनी नुकसान काय नाही झालं तर फायदा. आज्ञाचक्रावर ओम म्हणून हे करायचं. आणि दुसरं, रात्री झोपताना मी आणि माझी नात जो श्लोक म्हणतो तो मी तुम्हाला सांगते. नक्की त्याचा म्हणून बघा, अगदी शांत झोप लागते. ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हे कृष्ण आहे, परमेश्वर आहे, वासुदेव पुत्रा. माझे जे दुःख आहे, त्रास आहे, ते डिप्रेशन आहे, जे काही माझे जे प्रॉब्लेम्स आहेत, ते माझे नष्ट होऊ देत, ही मी तुला मनापासून प्रार्थना करते. बस हा त्याचा अर्थ आहे. 5 वेळा म्हणा, मन शांत होतं, झोप शांत लागते. आणि आपल्याला काय पाहिजे, दुसऱ्या दिवशी ताजंतवानं आपण जागे होतो. तुम्हाला पाहिजे, आवडला म्हणजे हा जर तुम्हाला फायदा होत असेल तर सकाळी उठल्या उठल्या पण 5 वेळा म्हणून मग उठा. पॉझिटिव्हच उठा, म्हणजे मग दिवस चांगला जातो. हा माझा अनुभव आहे. तुम्ही नक्की हा प्रयत्न करा. राधे राधे.